तिथं माझ्या जवळ आता 3.5 कोटी बोलाडाल म्हणजे झाले तिथे इन्व्हेस्टमेंट झाली माझी टोटल आतापर्यंत. कॅश मध्ये झाले बरं, कुठलं लोन नाही काय नाही. मी त्यावेळेस रागान लोन घेतलं नाही. त्यांना एकदा सांगा किती किती कोटी उलाढाल झाले? 3.5 कोटी बोलाडाल तिथे इन्व्हेस्टमेंट केले. मित्रांनो बघा, 3.5 कोटी ऐकायला सुद्धा वेगळं होतं. यांनी फक्त ते शेळी पालनावर केले. जर तुम्हाला एखाद्या धंद्यामध्ये उतरायचं तर पाय रोवून उतरायचं, नुकसान तर होईल ना तर फायदा तर होईल. म्हणजे तुम्ही विक्री कुठे करता? मार्केट करताय का? मार्केट नाही, विक्री नाही. मला एवढं गिरायक आहे, सगळ्यालाच गिरायक असते. विक्री करायचं, विक्रीविषयी 2 शब्द बोलते. विक्री करायचं म्हणजे कसं आहे, जोपर्यंत आपण दुकान टाकत नाही तोपर्यंत गिरायक तर येत नाही. तुमच्याकडे माल आहे, गिरायक येणार, चांगला माल आहे, खरेदी करणार. त्यामुळे आपण गिरायकाला चांगलं दिलं तर गिरायक कुठं पण येत. आता हे सांगितलं तुम्ही, जे फायदे सांगितले तुम्ही, तर नवीन पोऱ्याकडे बरेचशा गोष्टी इंस्टाग्राम असेल, युट्यूब बघून आकर्षित होतात पहिल्या सुरुवातीला. नाही बरोबर आहे, पण त्यांचं कसं आहे, जोपर्यंत त्यांना शेळी कळत नाही तोपर्यंत सक्सेस मिळत नाही. मी बऱ्याच जणांना समजावून सांग, मी काय जणांना शेळ्या विकत पण देत नाही. त्याचा विचार होता, तुझ्याकडे चारा काय आहे, शेळ्या कोण बघतं, शेड कसा आहे, ते कसं आहे. मला म्हणजे आमच्यात मकवन आहे, असं आहे, तसं आहे. मग काय जणांना मी शेळी विकायचं नाही म्हणून सांगतोय. म्हणजे कसं त्या जनावरच हाल नको परत नेलं तिथं. बऱ्याच जणांना आवड आहे, ज्याच्याकडे चारा शेळ्या व्यवस्थित आहे ना त्याला 1000-2000 कमी देतोय. पण ज्याला काय नॉलेज नाही त्याला समजावून सांगतोय, तू एकदा ये, व्हिजिट दे, माझ्याकडे येऊन अजून 4 ठिकाणी जा, शेळ्या कशा असतात बघ, क्वालिटी कशी असते बघ, सगळ्या गोष्टी. मग नंतर तुम्ही निर्णय घ्या. मी लोकांचा पैसा पण असं घेत नाही, बाबा तुमच्याकडे पैसा आहे काय तर गोड बोलून घ्यायचा, पैसा हातात गेला कोण कुणा परत देत नसतं. असं. आता तुम्ही याचं चाऱ्याचं नियोजन सांगितलं, ह्याला दुसरा खुराक काय आणखी आमचं सकाळी कसं असतं, सगळ्या स्वच्छता असते. सकाळी 1 तासभर स्वच्छतेला जातं आम्हाला. आपलं सगळं ग्राउंडवर शेड आहे, आपलं हायटेकवर शेड नाही. 1 तास स्वच्छतेला गेल्यानंतर आम्ही सकाळी सगळ्याला मका आणि शेंगदाणा पेंट टाकतो, सगळं सगळ्याला. असं स्पेशली कोणाला काय नाही. ही शेळी मोठी दिसते तिला स्पेशल असं काय नाही. त्याची ताकद आहे त्या ताकदीनुसार खाता येते. समजा ह्याला ताकद जास्तच खाते, याला ताकद कमी कमीच खाते. आणि खुराक टाकल्यानंतर परत नंतर 8:30-9ला काय करतो आम्ही, खुराक टाकल्यानंतर आमचं चहा पाणी सगळं घरच्यांचं होतं. आणि चहा पाणी झालं का त्याला तुरीचं बसं टाकतो आम्ही सकाळी. म्हणजे त्यांना पाणी प्यायला लवकर मदत होती. पोटामध्ये वाळला चारा गेल्यानंतर पाणी लवकर पाहिजे शेळ्या. आणि सकाळी 8:30ला जर तुरीचा बस टाकला, बाकी स्वयंपाक वगैरे बायका सगळ्या करतात. स्वयंपाक झाला मग घराच्या पाठीमागे मेथी घास आहे, मेथी घास काढून त्यांना 12 वाजता मेथी घास पडतो आपला. मेथी घास पडला का आम्ही वरती माळावर मुलगा आणि मी असतो, तिकडे पण सुवावळ आहे आपली. मी येताना तिकडे आम्ही 100 किलो कट करून सुवावळ आणतो. आमचा 4 चारा पूर्ण होतो. असं आम्ही संध्याकाळी परत आम्ही खुराक टाकतो. असं 4च शेड्यूल आहे आमचं कंटिन्यू. तर मग तुमचं बोकडं बघितलं मी, तुमच्या डोक्याला बोकड लागत होतं. मला असं वाटलं त्याचा काही वेगळा खुराक आहे काय? नाही काय सुद्धा नाही. त्याला फक्त प्रॉपरली दूध मिळायला अगोदर आणि नंतर आता चारा सकस आहार त्याला मिळतंय, वेगळं काय नाही त्याला. आणखीन एक दुसरा प्रश्न होता, ह्यांना दूध तुम्ही किती पाचता? जे आहे तेवढं शेळीचं पाचता का कमी प्रमाणात? पहिल्यांदा 2-3 दूध 4-5 दिवस दूध काढावं लागतं, नंतर मग त्याला दूध कमी पडतं. नंतर तुम्ही एक्स्ट्रा पण देऊ शकता. जर तुम्हाला त्यापेक्षा जर अजून क्वालिटी करायचं असलं, एक्स्ट्रा फिडिंग करू शकतो तुम्ही त्याला. मी दुसऱ्या शेळीचं आपण दिलं, दुसऱ्या शेळीचं गायचं दूध काढू शकता. आता माझ्याकडे पण एक गिर गाय आहे. मी समजा वाटलं मला बाबा ह्याला दूध कमी पडतंय, मी एक्स्ट्रा फिडिंग देतो त्याला. नंतर त्याचा काय दुष्परिणाम होत नाही? काय नाही दुष्परिणाम, काय त्याच्या उलट बॉडी लँग्वेज चांगलं होतात. आणि आता आपल्याकडे ज्या जुन्या शेळ्या द्या त्यांना एक वेळा 2 बोकडं, 2 पाट, आपण काय म्हणतो पारडी हो किंवा पिळी हो, तर ह्यांचं शेळी कसं असतं? त्यांना 1, 2, 3, मग आता माझ्याकडे 4 पिल्ल्याचे पण शेळी आहे. 4 पिल्ले होते. 120 किलो वजन आहे शेळीचं. 4 पिल्ले पण होते त्याला एका टायमाला. आता नवीन पोराशनला तुम्ही काय सांगताल? आता तुम्हाला एक व्हिजिट देऊन गेले, त्यांना एवढं सांगेन बाबा तुम्ही व्यवसाय मोठा आहे शेळी पालन, त्याला कमी समजू नका आणि शेळी समजून घ्या आणि चांगल्या प्रकारे काम करा. शेडवर जास्त पैसे गुंतवू नका, जनावर चांगले घ्या, 100% सक्सेस होता. ह्याच्यामध्ये आपण दुसऱ्या गोष्टी पण, जसं आपण आपण जर्सी गाय पाळतो, तर गायीच्या खर्चामध्ये 4 शेळ्या आपण सांभाळतो, 10 शेळ्या सांभाळतो. गायला 30 किलो चारा लागतं आणि शेळीला 3 किलो लागतं. म्हणजे 30/3 10 शेळ्या आपण सांभाळू शकतो त्याच्यामध्ये. एकंदरीत तुम्ही आता मला नफा सांगितला मला, ह्याचा खर्च किती होतोय 15 महिन्यामध्ये? मी 18 शेळ्या मग 1 लाख पगार धरतो, वरचं 3 लाख सोडून देतो पूर्ण. समजा खोराक असेल, तुमचा तोरभुसा आपण विकत घेतोय, सगळ्या गोष्टीला 3 लाख वरती सोडून देतो पूर्ण. मंथली 1 लाख रुपये पगार पडले पाहिजे आपल्याला. आणि माझा दुसऱ्या शेळ्या ट्रेडिंगचे असते त्याच्यामध्ये मला भरपूर पैसे मिळतात. ह्यासाठी तुम्ही चारा कुठून स्वतः घरचा घेता का विकत पण घेताय चारा? मी तूरभुसा शक्यतो विकत घेत नाही, असं टनावर घेत नाही. मी शेतकऱ्याकडे माझ्या आता मशीनवाले असतात का, मशीनवाले त्यांच्यावर कॉन्टॅक्ट आहे माझा. 10-12 मशीनवाले माझ्याकडे. त्यांचा मला फोन येतो, बाबा असं मोठं तुरीचा भुसा आहे बघून ये. मी लगेच बघायला जातो, व्यवहार झाला आम्ही लगेच घरचं भरून घेऊन येतो. आम्ही ठिका भरून आणतो. आपलं 2 गोडवान आहेत, गोडवान भरून ठेवतो तुरीच्या भुशाने लगेच. तुऱ्या भुसा. आता शेळीचा आजार तुम्ही कसं ओळखता? तेच म्हणलं तुम्हाला, शेळी पहिले समजून घेतलं पाहिजे.
बाबा तिची रोजची चालणं कसं आहे, आजचं चालणं कसं आहे, बसणं कसं आहे, उठणं कसं आहे. ज्या टायमाला ते तुमची नजर चालली त्या टायमाला तुम्ही सक्सेस झाला म्हणून समजायचं. ते नाही कळलं तर मग अवघड आहे. तुम्ही एका नजरेत कळलं 100 शेळ्या असले, एक नजर टाकली एक कळलं पाहिजे कुठली शेळी बसले, त्याचं रोजच्या पेक्षा वेगळं काय तर आहे. ह्यासाठी लय लहान लक्ष द्यायला लागेल. मग लक्ष तर आहे, पैसे कमावले 12 वर्षाचा अनुभव म्हणल्यानंतर ते गोष्टी तुम्हाला समजले. पण नवीन पोरांना लगेच नाही समजणार या गोष्टी. समजणार की त्या पोराचं नॉलेज तसं पाहिजे, त्याला आवड पाहिजे. आणखीन याच्यामध्ये आव्हान कोणते कोणते या शेळी पालन मध्ये? आवड म्हणजे मला समजलं म्हणजे अडचणी कोणत्या कोणत्या आणखीन याच्यामध्ये? नाही अडचणी म्हणजे पहिल्या समजा तुमची शेळी बिटल सगळ्या शेळ्या दुधाला चांगल्या असतात. मग 1 महिना कसं होतं त्यांचं दूध वाढतं जास्त वेळ अगोदर. समजा तुम्ही जर मका जास्त खुराक झाला, दूध वाढतं, त्यासाठी 15-20 दिवस अगोदर मका पूर्ण बंद केलं पाहिजे. कारण त्यांच्या कासा मोठे होते, मग अल्पा उतरणं, मस्टरेज होणं प्रमाण बिटल मध्ये जास्त आहे. चढ खालीवर होणं त्याचा आपण स्वतःची मेजर आहे त्याला. आपण जर तुम्ही त्याला खुराक देऊन मका जास्त वाढत त्याचे सड मोठे होतात, नंतर शेळीला प्रॉब्लेम येतो, त्याला आजार, मग त्यावेळेला टेम्परेचर वगैरे येऊ शकतं. मग एक झालं. दुसरं गोष्ट, पिल्लू दूध किती पितं आपल्याला माहित नसतं. जलमल्या समजा त्यानं चिक जास्त प्याला, आता माझे पण 2-3 वेळा तसे केसेस झाले होते, म्हणून सांगतोय मी. दूध किती पितं आपल्यालाच कळत नाही. दूध प्याल्यानंतर मग पिल्लू सोंद होतं, समजा त्याला मग त्याचं पोट साफ होत नाही, त्यावेळेला पिल्लू डेड होण्याची शक्यता जास्त असते. आणि दुसरी गोष्ट, पहिले 8 दिवस ही काळजी असते, आणि नंतर 8 दिवसानंतर त्याला दूध कमी पडून ही काळजी असते. एवढंच आहे आव्हान, दुसरं काय नाही. दुसरं काय टेन्शन नाही, पिल्ली मोठी करून एकाला एवढंच आहे काळजी. आता तुम्ही हा शेड बांधलाय, ह्याच्या पुढे आणखी तुमचा शेळ्या वाढवायचा विचार आहे का भविष्यामध्ये? आता माझं कमीत कमी 100 शेळ्या आणि 2 पिल्लं नियोजन आहे. माझं शेड आहे ते लय झालं काम मला ते. मी 18 शेळ्या सांभाळतोय, पण 100 शेळ्या माझ्याकडे असतात कधी कधी. आता मी 63 शेळ्या विकल्या जवळजवळ 4-5 दिवसात. आता मी टॉप क्वालिटीच्या पंजाबवरनं शेळ्या आणल्या होत्या चांगल्या, मी स्वतः आणल्या होत्या जाऊन. आता मला शेळ्या विकायला 3-4. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आतापर्यंत मी 103-4 फार्म स्वतः चालू केलं. याची सगळ्यांनी चालू, माझ्यापेक्षा काय पुढे गेलं तुमच्या मार्गदर्शनाखाली चालू चालू 103. 103 फार्म चालू आहे. आपण माल दिला त्यांना चांगल्या क्वालिटीचा. 103 फार्म चालू आहे सक्सेस मध्ये अजून. आता तुम्ही मागाचा प्रश्न मी विचारला तुम्हाला शासकीय योजनेविषयी, आपल्या विषयी मध्येच भरकटला, तर ह्याला काय शासकीय योजना आहेत का यासाठी? योजनेत तुम्हाला सांगतो कसं असतंय. आता हे बाहेर लोक प्रशिक्षण घेतात, सर्टिफिकेट देतो, कर्ज काढायला मदत करतो, सगळ्यात होताना गोष्टी असते ते. मी पण त्यामुळे बऱ्याच वेळा पडलोय. माझी स्वतःची संस्था आहे, सह्याद्री बौद्धशीय सामाजिक संस्था. माझ्या स्वतः रजिस्ट्रेशन आहे. मी स्वतः सर्टिफिकेट देतो लोकांना. बाबा तुमच्या अडचण आहे, तुम्हाला लोन मंजूर झालं, ही सर्टिफिकेट घ्या. लोक 5-5 हजार 2-2 हजार घेऊन लोकांना पळवायचं, कर्ज काढायला मदत करतो. जोपर्यंत मी सक्षम होत नाही तोपर्यंत तुम्हाला बँक कर्ज देत नाही. शासन काय म्हणतंय, आम्ही योजना काढली आहे, तुम्ही इथनं योजना मंजूर नाही बँकेत जावा. बँक म्हणते तुम्ही काय करताय, मी शेळ्या पाळतोय, तुम्हाला कसं कर्ज द्यायचं, बँक असं म्हणते. मग कसं कर्ज मिळणार तुम्हाला? ह्याच्यात नेमकी त्रुटी काय? शेतकरी त्रुटी अशी आहे की शेतकरी पहिलं सक्षम नाही कर्ज घेण्यासाठी, कारण त्याचं बॅकग्राऊंड पहिलं नसतंय. आणि मग शासनानं कसं असतंय, मग ती लॅकेट्रा पद्धत 1500, 10,000, 20,000, लाख रुपयापर्यंत ते. तर ते म्हणते काय ते गावची पोटर सगळे घेऊन जातात, ते लॅकेट्रा असते त्यांचंच असतंय. मग ही योजनेत कसं असतंय, समजा माझं बॅकग्राऊंड मोठं आहे, माझ्या चुलत्याचं, आज्याचं, वडिलाचं बॅकग्राऊंड मोठं आहे, बँकेमध्ये स्टेटस चांगला आहे, मग ते त्या लोकांना सक्सेस होतं. पण ती लोक काय शेळ्या पाळणार नसतात. त्यांचं एक टार्गेट असतं की 20 लाख रुपये 50 लाख रुपये घ्यायचे, कमिशन आपलं काम करायचं, शेळ्या दुसऱ्या दाखवायच्या. ही योजना सगळ्या त्या लोकांसाठी आहेत. आता मी माझ्या 2 एकर शेती आहे, मला 20 लाख रुपये कर्ज कसं देणार? देऊ शकत नाही. देऊ. मग हे यांचं काम सांगतोय, ज्याचं बॅकग्राऊंड पहिल्यापासून मोठा आहे, स्टेटस बँकेमध्ये मोठा आहे, ते बँकेच्या हाताखाली अधिकाऱ्याला देऊन बरोबर कर्ज काढतात आणि त्यांना ते मंजूर होतं. आपल्यासारख्या गोरगरिबांनी 1-2 शेळ्यावरनं मोठा फार्म करून दाखवलं, एवढंच काम आपलं. आता तुमच्या महाराष्ट्राला 103 हे चालू फॉर्म चालू आहेत, त्यांच्यात कोणाला असा अनुभव आला का बाबा ह्यात परवडत नाही असं काही? नाही, सगळे सक्सेस फार्म म्हणलं तर सगळे टोटल 103चे 103 फार्म सक्सेस आपलं. जबरदस्त काम केलं याने. आता मला हे एक विचारायचं आहे, आता शेळ्या तुम्ही हे कुठं करताय, म्हणजे काय म्हणतात त्याला, ते सांगता येईना मला. भरतात शेळ्या भरता का तुम्ही? नाही, बोकड 2 आपले मोठे. बाहेरच्या शेळ्या ही घेतात का तुम्ही? घेतोय, क्रॉस करून देतोय. 500 रुपये घेतोय. ज्याला खर्च आवड आहे त्याला फुकट पण देतो करून, क्रॉस करून. ह्याच्यात मग ते बीट तुम्ही जी शेळी पाहिली तेच येणार का दुसऱ्या शेळ्या होत्या त्याच्यामध्ये? नाही, ते दुनिया सगळे आशेवर चालले. मला वाटतं बाबा मी बिटलचं बोकड उस्मानाबादला क्रॉस केलाय, मला बिटलचं पिल्लू होईल.
पण तसं मी आवाहन करतो की शेतकऱ्यांनी तसं करून सरळ काम करा तुम्ही. एक तर उस्मानामध्ये तर करा हा. किंवा सरळ बिटल शेळी घेऊन तर काम करा. याच्यामध्ये काय होतं उलट अजून तोटा होतं. पिल्लू कानाला थोडं पडतं, डोळ्याला पांढरं पडतं, ते मग ते समोर येणारा म्हणतो असंच आहे, हायब्रिड आहे, तसं आहे. सरळ एक तर ब्रँड मध्ये काम करा किंवा उस्मानामध्ये काम करा. ब्रँड कोणचं आपली जुनी माणसं म्हणतात की आता आपल्यात पण दोन प्रकार आहेत आपल्या गावात. एक उस्मानाबादी शेळी म्हणजे आपली रेग्युलर शेळी आणि तिसरी आता तुमची आलेली. आपली गावठी शेळी आणि उस्मानाबादी शेळी एकच आहे. हा. आपल्याला फक्त अजून माहित नाही कोणाला ते. हम्म. उस्मानाबादी शेळी म्हणजे प्रत्येकाच्या दारात आहे ती शेळी. हा. आणि प्रत्येकाच्या दारातला शेळी मी आजपर्यंत मी एवढं बघतोय ती प्रत्येक शेळ्या आहेत का त्या शेळ्याच्या आणि त्या कुटुंबाचा काय संबंध येत नाही. त्यांच्या बायकांच्या शेळ्यामध्ये ही माझ्या आईनं दिले, ते माझ्या मावशीने दिले, ही माझी शेळी आहे. हे असं शेळी पालन आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. प्रॉपरली काम कोण करत नाही. ते बाई मशरम चारा टाकताना ह्याला एक मुठभर टाकून जाणं ही आपल्याला शेळी पालन आहे. ह्याला काय शेळी पालन म्हणत नसते ते. नुसतं आपलं हे बायकांच्या शेळ्या त्या काहीतरी अर्धा ग्राम घ्यायचं, 1 ग्राम घ्यायचं, त्याच्यावर काम चालतंय घरच्या शेळ्यांचं. आता मी थोडं पुढे जातो आणखी. आता आपली जे बोकड आपण विकतो आपण त्यांना, त्यांच्या मटन मध्ये ना आपल्या हेड मटन मध्ये काय फरक जाणवतो दोघांना? आता तसं बघितलं तर बिटल बोकड अजून कोणी कट करून खाल्ला नाही. कारण ते पाळायलाच कमी पडतंय, त्याला कापाचा विषयच राहत नाही. आता लोक म्हणते ते मला मटण असं लागतंय तसं लागतंय. मला कोणी पण दाखवतो बाबा मी बिटल बोकड खाल्लाय, मला त्यानं सांगायला उद्या त्याचं मटण असं लागलं म्हणून आपण त्याचा सत्कार करू. बिटल बोकड कोणी कापलाच नाही अजून आजपर्यंत. हा, त्याला पाळायलाच कमी पडतंय, माल कापाचा विषयच येत नाही काय. जबरदस्त आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही मग बोलला की घरच्या स्त्रियांचा ह्याच्यामध्ये हातभार पाहिजे. 100% त्यांचा हातभार आहे. त्यांचा किती ह्याच्यामध्ये वाटतं, त्यांचं रुटीन कसं असतं त्याच्यामध्ये? ते काम त्यांचं आहे सगळं. सगळं सांगितलं काय, कुठलं झाडायचं, चहा करायच्या आधी खुराक टाकायचा, खुराक टाकल्यावर चहा पाणी करायचं, मग खुराक बुसा टाकला स्वयंपाक करायचा, स्वयंपाक टाकला मेथी घास काढा, त्यांचंच काम आहे सगळं. आपण काय येणार कपडे घालून काय झाले कोणाला बघणार, आपल्या कामात जाणार, परत 4 वाजता फिरून येणार. बायकांनी कष्ट करायचं आयुष्य. म्हणजे घरी शेळी पालन नाही बायकांच्या वर जायचं, करून मग शेळी पालन नाही करून मग ती बारकी पिल्लं ती गाड्या माणसाला होत नसते हँडल. ती बायकांना त्याची आवड असते, प्रेम असतं, ते जवळ सगळ्या गोष्टी होतात. आणखीन एकदा ऐकलं होतं शिळी वेल्यानंतर त्याची पिलं दुसऱ्या ह्यात सोडल्यामुळं चांगली मजबूत आहे. हे किती कराय म्हणजे शिळी वेल्यानंतर पिल्लं विभक्त केले जातात? नाही, पिल्लं कसं असतंय, 1-2 दिवस पिल्लू शिळीच्या नजरेखाली ठेवलं चालतंय तुम्ही. कारण तिला वाटून बाबा माझं पिल्लू हरवलंय, कुठे गेलंय, ते नजरे पुढे त्याच्या 2 दिवसानंतर पिल्लू बाजूला ठेवलं पाहिजे. कारण पिल्लाची चांगली वाढ होती आणि शिळीची पण चांगली वाढ होती. कारण तुम्ही जर 24 तास पिल्लू तुझ्या जवळ ठेवलं तर 2 मिनिटाला जाऊन पेणार, 2 मिनिटाला जाऊन बसणार, ते दोघाला सुटेबल नसतं ते. आपण बघा 5 मिनिटाला एकदम खाणं जेवण मांडी घालून बसून खाणं आणि 5 मिनिटाला खाणं किती भरपूर फरक आहे त्याच्यामध्ये. तुम्ही एवढ्या शाळा सांभाळल्या तर बाकीच्या लोक तुम्ही तर स्वतः मला सांगितले, पण बाकी लोकांचा हा प्रश्न आहे की शिळ्यासाठी तुम्ही स्पेशल डॉक्टर वगैरे काय ठेवता का? नाही, अजिबात नाही. तुमचं बघा, तुम्ही माणसामध्ये जावा, जनावर ज्याला ताकद आहे त्याला आजार नाही. कधी पलवान 90% आजार पडले, 10% पडत असेल, 90% आजार पडलं बघितलाय का? एखादा लोकांना माणूस अशक्त माणूस सारखा आजार पडतो, त्यातला प्रकार. ज्याला सदृढपणा आहे तो त्याला आजारच नाही. तुम्ही मग ती काय त्याला समुद्रात टाका, ते पहिले पाऊस जाणार असं काम. आता मग तुम्ही सगळी माहिती व्यवस्थित दिलेली आहे मला. जे युवा तरुण ह्या क्षेत्रात येणार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय टिप्स द्याल? मला सांगितले आपला विषय थांबला तिथं. तुम्हाला जर मित्रांनो 1-2 एकर शेती असेल, तुम्ही अवश्य माझी भेट घ्या. तुम्हाला ह्याच्यामधून सक्सेस करणार 100%. 1-2 एकर जर तुम्हाला शेती असेल तुम्ही लय अब्जात बसू नका, निवांत येऊन माझी भेट घ्या. माझ्याकडे एक उद्योग नाही माझा मित्रांनो. माझ्याकडं माझं शेळी पालन आहे, कपड्यामध्ये काम, माझं स्टेशनरी मध्ये आहे, चप्पल मध्ये आहे, किराणा मध्ये आहे. बऱ्याच प्रकारे काम करतोय मी. पूर्ण मार्केट फिरलोय मी, अख्खा जवळ भारत पूर्ण फिरलोय. कुठं काय चालतंय, कुठं काय मिळतं, कुठलं काय घेऊन कुठं विकता येतं, सगळ्या गोष्टी माहिती आहे मला. मी काय माझा मोठीपणा सांगत नाही. तुम्ही एकदा माझ्याकडे या, तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील. आता तुम्ही शेळी पालन म्हणून तुमच्या आयुष्यात काय बदल झाला ही मला ऐकायचं आहे. मी म्हणजे आता जेवढं केलं सगळं शेळी पालनावरच केलं सगळं. तुम्ही मित्रांनो बघा, फक्त आपण काय करतो शेळी पालन करतो, पण बऱ्याच गोष्टी आपण त्याच्या फॉलो न केल्यामुळे आपलं त्यात नुकसान पण होतं. दादाने आता सांगितले माहिती की यांचं जे काय उलाढाल झाले ते फक्त शेळी पालनमुळे झाले. तुमचा आणि व्यवसाय कुठलं जरा ते पण सांगा. शेळी पालनावर केलेलं. मी ज्यावेळी आठवडा बाजार करत होतो का, आठवडा बाजार मी कमी म्हणजे चालू असताना 1 एकर शेती पाठीमागे घेतलेली आणि ही घेत नंतर मी तिथं वरती मंगळा पंढरपूर रोडला शरदनगरला 21 गुंठ प्लॉट घेतलाय.
आणि तिथं जवळजवळ 6,000 स्क्वेअर फूट मध्ये माझं सह्याद्री सुपर मार्केट अँड कलेक्शन नावानं फर्म चालू आहे तिथं आता. एक 4-5 कामगार आहेत, ती माझा मुलगा आणि आम्ही तिथं 7 जण असतो जवळजवळ. अं, आणि तिथं माझ्या जवळ आता एक 3.5 कोटी बोलाडा म्हणजे झाले, तिथे इन्व्हेस्टमेंट झाली माझी टोटल आतापर्यंत. कॅश मध्ये झाले बरं, कुठलं लोन नाही काय नाही. मी त्यावेळेस रागा लोन घेतलं नाही. त्यांना एकदा सांगा किती किती कोटी उलाढाल झाले? 3.5 कोटी बोलाडाला तिथं इन्व्हेस्टमेंट केली. मित्रांनो बघा, 3.5 कोटी ऐकायला सुद्धा वेगळं होतं. यांनी फक्त ती शेळी पालनावर केले. जर तुम्हाला एखाद्या धंद्यामध्ये उतरायचं तर पाय रोवून उतरायचं, नुकसान तर होईल ना तर फायदा तर होईल. दादाचं एवढंच मत आहे की ज्यात तुम्ही उतरलाय त्यात कमीत कमी 2 ते 3 वर्ष तर द्या, तुम्हाला फायदा नक्की भेटणार आहे. नाही 3 वर्ष काय द्यायची गरज नाही. तुम्ही तुम्हाला जर पुढचा माणूस फ्रॉड नाही मागितला, समजा आता कुठला असतंय कसं असतंय, सक्सेस होण्यामागं तुम्ही समजा कुठं उद्याला शिक्षणाला गेला, तुम्हाला शिक्षक चांगला मिळाला, तुमचं आयुष्य सोनं होतं. तसं तुम्ही एखादी गोष्ट समजा शेळी खरेदी करायला गेलाय, तुम्ही तिथं जर फसला, शेळी घेताना जर तुमचं चुकलं, तुम्ही मग तिथं अपयश झालं मग समजायचं. तुमचं त्या टायमाला पुढच्या माणसाला तुम्हाला नाही फसवलं, तुम्हाला चांगलं कळलं, 6 महिन्यामध्ये सक्सेस आहे याच्यामध्ये. 6 महिन्यामध्ये सक्सेस. शेळीचे पैसे फिटले पाहिजे 6 महिन्यामध्ये. तर ते आता लगेच काय वाटतं लोकांना, बाबा शेळीमध्ये मला 3.5 कोटी रुपये मिळालं, ह्यांना मिळत मला का मिळत नाहीत. पण ह्यांनी किती आयुष्य त्या शेळीमध्ये घातलंय एकदा त्यांच्या तुम्ही ऐका. माझे आज 12 वर्ष पूर्ण झालं शेळी पालनाला. म्हणजे माझ्या कार्यकर्त्याला मी ज्या वेळेला 1997 10वी नापास झालोय. 97 10वी नापास झालो. मंगळवारी पकालापूरला अंगार छत्री नारळ विकायला गेलो स्टार्टला. नारळ विकत मी नंतर आशीर्वारीमध्ये स्टॉल लावला कॅसेटचा. नंतर तिथनं हळूहळू बाजार चालू केले. बाजार चालू करत करत मग मी माझ्याकडे पहिली एमईडी गाडी होती, नंतर स्प्लेंडर घेतली, नंतर रिक्षा घेतली, नंतर टमटम घेतलं. मग असं लय मोठा विषय, कुठलं काय सोडलं नाही. म्हणजे स्टेप बाय स्टेप गेलो मी. स्वतः सगळ्या गोष्टी घेतल्या. आपल्याला जी गरज पडेल ती गोष्टी, मला उद्याला काय लागणार आता, एक 4 जागी टमटम, मी टमटम घेतलं. टमटम घेतल्यानंतर मी आठवडा बाजार केले, त्याच्यामध्ये सक्सेस झालो. मी आतापर्यंत जेवढे उद्योग केले सगळे माझ्या समोर आहेत आणि सक्सेस केलेत आपण. एकत्रित तुम्हाला कुठं नुकसान जास्त झालं नाही, त्यामुळे तुमची स्थिरताही महत्वाची त्याच्यामध्ये. नुकसान म्हणल्यापेक्षा आपण निर्णय व्यवस्थित घेतो त्यावेळेला. असं काय पण निर्णय, माझ्याकडे पैसा भरपूर आला लहान वयामध्ये, त्या टायमाला मला कुठलं वाईट वळण लागलं नाही. कारण घरची परिस्थिती अशी होती की ज्या टायमाला आलं त्या टायमालाच खायला होतं, त्यामुळे वाईट वळणाचा विषय राहिला नाही. आता माझ्याकडे कुठली वस्तू नाही अशी नाही. मी 4 व्हीलर घेतले, 4 चाकी गाडी घेतली, बुलेट घेतले, युनिकॉर्न नाही, कुठल्या गाड्या नाहीत अशी नाही माझ्याकडे. सगळे माझे शौक मी सगळे हाताने पूर्ण केले. सगळं तुम्ही उभारल्यानंतर शेळी पालनच उभा केलं. आणि लोकांचा गैरसमज दूर व्हायला पाहिजे की शेळी माणसाला उत्पन्न कधी देते. जर तुम्ही व्यवस्थित व्यवसाय केला हा, तर तुम्हाला शेळी करोडपती बनवते. जिताने जागतो उदाहरण बसलेत. शेळी एका शेळीपासून 15 महिन्याला तुम्हाला 1 लाख रुपये कमवायला कोणच बाजूला काढू शकत नाही. बिटर शेळी पालन 1 लाख रुपये तुम्हाला नेट प्रॉफिट राहायलाच पाहिजे. नेट प्रॉफिट खर्च जाऊन सगळा 15 महिन्यामध्ये एका शेळीला. मग तुम्ही आता किती शेळ्या करायच्या, तुमची कॅपॅसिटी किती आहे, घरची मॅन पॉवर किती आहे, चारा किती आहे, ती तुमच्या हिशोबावर करू शकता तुम्ही. मॅन पॉवर तर आता 18 शेळ्या म्हणलं आपलं सगळं घरचीच बघत असेल. आम्हा एकटी बायको बघते सगळे जवळजवळ 100%. ह्याला तुम्ही मी बघितलं तुमचं ह्याच्यामध्ये एका व्हिडिओमध्ये तुम्ही ते काय म्हणते त्याला, ते सुबावळ आहे, ते पण लावले ना शेतामध्ये. माझी आता 1/2 एकर मेथी कसं आहे, 1/2 एकर सुबावळ आहे आणि 10 गुंठ तुती आहे. एवढा. या सुबावळीचा काय फायदा होतो आपल्या शेळ्या? सुबावळी त्यांचं म्हणजे ते शेळ्यासाठी चारा आहे फक्त. नुकसान दुसरं काय नाही शेतीचं वगैरे? नाही काय नाही. आपल्या शेतीत काय नुकसान होतं, शेळ्याचं आपण एकंदरीत बाहेरच्या गोष्टी काय तुम्हाला जास्त विकत घ्यायची गरज नाही. 90% नाही, फक्त तुरीचा भुसा घेतो विकत आम्ही आणि मका. आता आमचे जे प्रेक्षक आहेत ते बघणार व्हिडिओ, त्यांना कुठे यायचं ते पत्ता आणि तुमचा नंबर जेवढा सांगा ना त्यांना. गोडशे गोट फार्म, सिद्धेवाडी, पंढरपूर मंगळ रोडला मान्यदेवर गाव आहे माझं. मोबाईल नंबर आहे 9922883628. विजिट आपलं पूर्ण फ्री मध्ये असते, मार्गदर्शन फ्री मध्ये असते. जर कोणाला कुठला समजा तुम्हाला बँक कर्ज येत असेल, काय होत असेल, सर्टिफिकेट वगैरे आपण देतो. आपलं कधी कधी ट्रेनिंग पण असते 1 दिवसाचं, त्यावेळेला त्याची जाहिरात पण निघते. ट्रेनिंगला फी पण फार कमी असते आपली. विजिट देऊ शकताय, फ्री मध्ये विजिट असते आपलं. गोडशे गोट फार्म, सिद्धेवाडी तालुका पंढरपूर. ट्रेनिंग पण तुम्ही घेताय का? असं ट्रेनिंग म्हणजे हेच असते काय, याच्यामध्ये काय वेगळं फी वगैरे काय घेत नाही. फी त्यावेळेला ते सर्टिफिकेटची जेवणाची वगैरे फी असते. किती फी असते ते पण? 751 फी असते. एक पर हेड 751 रुपये घेतो आपण. त्याची तारीख फिक्स होती आणि त्या टायमाला 50 ऍडमिशन असतील फक्त.